चेंजर या ठिकाणी आपण पाहतोय दिलीप शिंदे यांच्या माध्यमातून रेड बुल या ठिकाणी देण्यात आले। दिनेश याला देखील आपण रेड बुल देऊन त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत करतोय। खऱ्या अर्थानं चांगला गेम या ठिकाणी शिंपडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला। तसेच केरळ संघाचे संघनायक आपला देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। आपण देखील या आपला देखील या ठिकाणी केरळ संघाचे संघनायक आपला देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासीय दिनेश तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक गोविंद तुळशीराम शिंदे आणि राजेश सीताराम शिंदे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपण देतोय। केळघर संघाचे संघनायक आपण देखील या दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। मुनावळे आणि आंबावडे केळघर संघाचे संघनायक प्रथमेश मालुसरे यांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जातोय। मॅचच्या दिशेने आपण जातोय ज्या ठिकाणी आपण पाहतोय मुनावळे विपक्ष आंबावडे पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मधील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। टॉस जिंकलाय आंबावडे संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। 2 चेंडू इथे मात्र क्लास दाखवलाय। 2 चेंडू अगदी भन्नाट आपल्याला पाहायला मिळाले। गोलंदाज पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे। विकास माने गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय। अवधूत भोसले स्ट्राईकला आपण पाहतोय। नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। आज खऱ्या अर्थानं फटका चांगला आहे। गॅप सिलेक्शन शोधलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। काहू कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील। या 2 धावा आपण पाहूयात। केदारेश्वर क्रिकेट क्लब मुनावळे संघाचं खातं ओपन झालंय 2 धावेने। पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत आपण पाहतोय श्री जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित JMCC चषक 2024। फटका चांगला आहे। पॉवर दाखवली आहे। स्ट्रोक अगदी पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल जातोय सीमा रेषे पार। चौकार 4 4 4 4 या 4 धावेने स्वागत केले गोलंदाजाचं। अवधूत मात्र थोडासा शांत होता परंतु आता मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय। सुमित दादा मालुसरे तसेच अमोल दादा मालुसरे साहेबांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या। आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। फटका सजवलाय पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा लगातारचा प्रहार चौकार। चेंडू जातोय सीमा रेषे पार 4 धावेंसाठी। दहा धावा धावपलकावरती झाल्यात। पहिल्या 2 चेंडूवरती आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी डॉट चेंडू पाहायला मिळाले। त्यानंतर मात्र पॉवर प्ले मध्ये अक्षरशः चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। नेक्स्ट स्टंप सोडून चाललाय चेंडू बाहेर। पंचांचे हात अवांतर या ठिकाणी समांतर पाहायला मिळत आहेत। चेंडू मात्र अवांतर येथे जाताना पाहायला मिळतोय। 1 धाव मात्र या ठिकाणी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। दुसरी मॅच आपण पाहतोय बी ग्रुप मधून। कालच्या दिवसात वाळंजवाडी संघ 2 मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू आणि इथे मात्र या फुलटॉस चेंडूवरती आपण जर पाहिलं तर थोडासा मिस झालाय आणि इथे मात्र 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। फुलटॉस चेंडू एक बेरर चेक असतो त्यावरती फलंदाजाला धावा लिहाव्या लागतात। इथे मात्र धाव 1 लिहिली आहे। तसेच कोळघर गावचे उपसरपंच सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा शिंदे साहेब यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय। त्यांचे सुपुत्र विशाल दादा चंद्रकांत साहेब त्यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय। त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम। एक षटकांचा कालावधी संपला। 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। गोलंदाज नवीन पाहतोय
संदेश आलाय. इथे मात्र चेंडू अगदी अप्रतिम हाताळलाय. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय या ठिकाणी. संदेश मात्र चांगली गोलंदाजी अकुट टप्पा भेदक मारा या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. डॉट चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर पाहायला मिळाला. या ठिकाणी पहा फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, परंतु इथे काय घडतंय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र नशिबाची साथ मिळाली नाहीये फलंदाजाला. फटका अगदी पॉवरफुल होता, फटक्यामध्ये ताकद देखील चांगली होती, परंतु आपण जर पाहिलं तर 180 ग्राउंड आहे. इथे मात्र अडथळा येतोय थोडासा फलंदाजाला. या एका धावेबरोबर संघाचं धाव फलक जर पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 13 या अंकावरती. पहिलं षटक हाताळलं होतं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विकास यांनी 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये अद्याप एक धाव खर्च केली गेली आहे. रणनीती चांगली आहे आंबावडे संघाकडून आपण पाहतोय. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, उंची कमी लांबी जास्त आणि इथे मिळते गोलंदाजाला विकेटची हमी. बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहत होतो. गोविंद मात्र चांगला क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळतंय. विकेटचं पतन. इथे मात्र मोठा माचा मोठा हादरा हाती लागलाय. गोलंदाज बॅक टू या ठिकाणी फलंदाज बॅक टू पवेलियन अवधूत भोसले. तसेच कोळघर गावचे सुपुत्र जन्नीमाता ग्राम विकास मंडळाचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय संपतदादा शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्टार खेळाडू कोळघर संघाचे अभिजित शिंदे यांचं देखील आपण स्वागत करूयात. या रंगबेरंगी दुनियामध्ये, या रंगबेरंगी क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आलेल्या सर्व दात्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट डाव या ठिकाणी फटका आहे. चेंडू चालला अगदी 6 धावांसाठी येतोय. 6-6-6 जे एमसीसी चषक 2024 पर्व क्रमांक 4 इथे षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय महेशाच्या बॅटीमधून. एक नवोदित खेळाडू आहे आणि या नवोदित खेळाकडून अपेक्षा आहे संघाला. महेंद्र याची बॅटिंग आपण पाहतोय. फटका चांगला आहे, बॅक टू बॅक दुसरा प्रहार. इथे काय घडतंय, पंचांची बोट अगदी आकाशाकडे पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली आहे 25 धाव संख्या. पहा 2 चेंडूंवरती 2 लगातारचे ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. दिवाळी साजरी आहे. दिवाळीमध्ये नक्कीच या फलंदाजाने फटाके कमी वाजवलेत, मग मात्र ग्राउंड मध्ये 2 मोठे ब्लास्ट आपल्याला फोडताना पाहायला मिळालेत. नवोदित खेळाडू आहेत मुनावळे संघाकडून. खचून चालणार नाहीये. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती संदेश आला. आपल्याकडे देखील क्षमता आहे, कला आहे, गुणवत्ता आहे, दाखवावी लागेल. हा देखील फटका चांगला होता. बॅटची लेडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये पंच सांगतायत एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. धाव संख्या झाली आहे 27 धावा. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर थोडं मागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. संदेश यांचं 2 ब्लास्ट पाहायला मिळाले या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं अंबावडे संघ हा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये रजिस्टर झाला आणि ही दुसरी टुर्नामेंट खेळत असताना त्यांचा देखील खेळ अद्याप चांगला राहिला आहे. मित्रांनो, खचून जाऊ नका. खूप सारी मेहनत घ्यावी लागते क्रिकेटमध्ये. परिश्रम, मेहनत, चिकाटीने जर तुम्ही खेळलात तर नक्कीच तुमचा देखील विजय प्राप्त होईल. परंतु त्यासाठी तुम्हाला परिश्रम, मेहनत आणि चिकाटीने खेळावं लागेल, जिद्दीने खेळावं लागेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज विजय आहे. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. यानंतरची मॅच आपण पाहू शकाल. जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, जो संघ जिंकेल त्यांच्याबरोबर शेंबडी संघ मात्र या ठिकाणी लढताना पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तू महेश झालं होतं दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. मी घेऊ का तू घेणार हे चाललं होतं, परंतु
मोक्याच्या क्षणी शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी आपण पाहतोय गोविंद यांनी दुसरा झेल मात्र या ठिकाणी टिपलाय. सुंदर झेल आपल्याला या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाला. कौतुक केलं जाईल गोविंद याचं. आपल्या संघासाठी 100% देत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय आंबवडे संघाकडून पाहायला मिळते. एका दिशेला महेंद्र आक्रमक करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय भोसले आलाय. हा देखील शॉर्ट प्लेनचा चेंडू आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पहा एकेरी दुहेरी धावा घेऊन जरी मुनावळे संघ चालत राहिला तरी मोठी धावसंख्या या क्रीडांगणावरती या खेळपट्टीवरती उभी करू शकतो. इथे रोखावी लागेल मोठी धावसंख्या तर गोलंदाजाला मात्र आपली चांगली कामगिरी करावी लागेल. टॉस चेंडू आहे. या ठिकाणी काय घडतंय पंच सांगतायत की हा विमर आहे. नो +1 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 31. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिटची संधी असेल फलंदाजांसाठी. चेंडू आहे फ्री हिट चा या ठिकाणी आपण पाहतोय. हाफ ट्रॅकरला उडावून दिलंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये गोविंद सज्ज आहे. नो बॉल आहे परंतु इथे मात्र फ्री हिटची संधी 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला होता. ताकद थोडीशी कमी पडली आहे. धावसंख्या झाली आहे 33. 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाज बाद झाला त्यानंतर मात्र दुसरा गडी देखील बाद झाला. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ही जोडी खेळत असताना चांगली धावसंख्या उभी करते. बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागे चाललाय परंतु डिक्लेअर घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जात नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न करण्याच्या आधीच हरण्याची स्वप्न बघितले तर आयुष्यात ध्येय कधीच पूर्ण होणार नाहीये मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ध्येयापर्यंत पोचायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करत राहा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? नाही पोहोचत आहे. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळते. कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय फटकेबाजी होत असताना एका दिशेने एकेरी दुहेरी धावा येतात. सातत्यपूर्ण धावफलक हालत ठेवण्याचं काम ही जोडी आपण पाहतोय महेंद्र आणि अक्षय. 35 धावा झाल्यात. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. तोपर्यंत तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गोलंदाजी चांगली करतोय परंतु साथ मात्र क्षेत्ररक्षणांची लाभत नाहीये मित्रांनो. आंबावडे संघाला धावसंख्या झाली आहे 37. कोणीही साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नाही तर संकटांच्या छाताडावरून पाय देऊन आपलं अस्तित्व निर्माण नव्याने करायचं असतं. इथे मात्र तुम्हाला अस्तित्व दाखवावं लागेल. परिश्रम इथे तुम्हाला घ्यावी लागते. क्रिकेटमध्ये आपल्याला फुटवर्क नेटवर्क देखील चांगला पाहावा लागतो. इथे मात्र फलंदाजांचं फुटवर्क अगदी प्रतिम पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सचिन आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 37. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच अगदी आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात समांतर करतायत आणि चेंडू मात्र या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. सचिन गोलंदाजी करत असताना पहिलं षटक टाकतोय. वैयक्तिक संघाचं 4थं षटक. इथे मात्र क्लास दाखवलाय. पॉवरफुल फटका आहे का? बॅटीमधून या ठिकाणी महेंद्र याच्या 3रा ब्लास्ट पाहायला मिळतो या मॅच मध्ये. अवधूत पाठीमागे परतल्यानंतर या मोहऱ्यानं पाठीमागे वळून देखील पाहिलं नाहीये. आज मला दाखवायचं आहे. मुन्नावळे गावासाठी फलंदाजी करतोय. त्यांचे पाठीरागे देखील मॅच पाहत असतील तर कौतुकाची थाप जिथून बघत असतील तिथून देत असतील. त्याचा उदो करत असतील. मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहतोय. खेळ लाईव्हच्या माध्यमातून ही टेलिकास्ट स्पर्धा आपण दाखवली जाते.
आणि घर बसल्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती आपल्याला देखील या स्पर्धेचा आनंद घेता येतोय. धावसंख्या झाली आहे 44. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. बिर 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 भिरकावून दिलाय. षटकारासाठी 6 धावांसाठी चौथा ब्लास्ट या मॅच मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 50. महेंद्र मात्र वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. 25 या अंकावरती चांगली फलंदाजी महेंद्र याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात तर झाली आहे. आता जोपर्यंत जिंकणार नाहीये तोपर्यंत मी मात्र थांबणार नाहीये. इरादे स्पष्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला मात्र घायल करून सोडत असताना महेंद्र मात्र चांगला क्लास दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फटका अगदी पॉवरफुल आहे. कॅच पकडली जाते परंतु इथे मात्र आपण पाहिलं त्याचं काम तो मात्र पूर्णपणे करून माघारी परतलाय. चांगली सुरुवात करून दिली आहे. एका दिशेने पळचड होती दुसऱ्या दिशेने डाव सावरला होता परंतु आता मात्र माघारी परततोय. बॅक टू पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला महेंद्र भोसले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रमोद. या षटकातील अजूनही चेंडू काही शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हा मात्र चांगला चेंडू मिस झालाय. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. या ठिकाणी विजय यांचं सचिन याचं सचिन याचा या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरला गेला क्रिकेटमध्ये. हा चेंडू आपण पाहतो कित्येक गोलंदाज वापरतात. हा देखील वापरला गेला शेवटचा चेंडू आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 51. 51 धावा आणि 51 धावा झाल्यात. 52 धावांचं टार्गेट उभं केलंय ते मात्र मुनावळे संघानं. त्यानंतर मुनावळे संघ आपणास देखील विनंती आहे आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा यांच्या माध्यमातून श्री जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर व श्री जन्नीमाता ग्राम विकास मंडळ कोरघळ मुंबई तालुका जावली जिल्हा सातारा आयोजित जे MCC चषक 2024 पर्व क्रमांक 4 या ठिकाणी या आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक श्री जन्नीमाता ग्राम विकास मंडळ कोळघर तसेच जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर यांच्या माध्यमातून रोख रुपये 25,001 व आकर्षक चषक सन्माननीय आदरणीय सांबरवाडी गावचे सुपुत्र आमचे मित्र शशीबाबा पोपळे तसेच रविदादा पोपळे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा चषक या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलाय. तसेच द्वितीय क्रमांक सन्माननीय आदरणीय 15,000 रुपये एक श्री संदीप दादा शिंदकर समाजसेवक अध्यक्ष भैरवनाथ मित्रमंडळ बामनोली मुंबई यांच्या माध्यमातून रोख रुपये 15,001 व आकर्षक चषक इथे आम्हाला लाभलाय. तसेच तृतीय क्रमांक 7,001 माननीय श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे समाजसेवक कोपरकर्णे यांच्या माध्यमातून रोख रुपये 7,001 व आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभली आहे. ती मात्र सांबरवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय श्री शशीबाबा पोपळे रविदादा पोपळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी तृतीय आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आम्हाला लाभली आहे. त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. या सर्व दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचं जे MCC चषक 2024 मध्ये सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये आपण सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओपनर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. संदेश आणि आनंद आज आनंद साजरा करेल का? आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करेल का? आणि आपल्या संघाला 52 धावांपर्यंत
52 धावांपर्यंत हा घेऊन जाणार का? हा आनंद कुठपर्यंत आनंद आपल्या संघामध्ये घेऊन जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक, हे महत्त्वपूर्ण षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद भोसले. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी जे एमसीसी क्रिकेट क्लब कोळघर संघाने गेली 2 ते 3 महिने मेहनत घेत आहेत आणि साक्षात या मेहनतीचं फळ या क्रीडांगणावरती आपल्याला आजच्या शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळतंय. सर्वांचं मी मनापासून सर्वांना धन्यवाद देईल. अतिशय चांगलं नियोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण पाहतोय नवी मुंबई शहरामध्ये ज्यांनी माता क्रिकेट क्लब कोळघर यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आणि यशस्वी वाटचाल 4थ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीकडे आपण जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रमोद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू क्लास दाखवलाय, अगदी वेगवान तेज तरार डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू टाकलाय. इथे मात्र आपण पाहतोय स्ट्राईकला आहे तो मात्र संदेश. हा देखील चांगला चेंडू आहे का? ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चाललाय चेंडू. पंच सांगतायत की वाईट चेंडू आहे. अवंतर धावेने या ठिकाणी श्री गणेश झालाय खरा, परंतु 51 धावा झाल्यात. 52 धावापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा तरी येणं कुठेतरी गरजेचं आहे. इथे मात्र पहा बॅक टू बॅक दुसरा लगातारचा वाईट चेंडू आपण पाहतोय. पंच अगदी तात्परतेने काम करतायत. कालच्या दिवसात देखील शिवा वैद्य, प्रसाद राज्याध्यक्ष तसेच प्रेम सर यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. आमच्या समेत गुणलेखिकेच्या भूमिकेत पाहू शकाल बाबूराव शिंदे तसेच मारुती शिंदे, सुनील शिंदे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी चेंडूला फील्ड केलाय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा मात्र अवांतर स्वरूपात पाहायला मिळतात. संदेशाला थांबून चालणार नाहीये. ज्या पद्धतीने महेंद्र यांनी अटॅक केला होता तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. या ठिकाणी ब्लॉकल चेंडू, यॉर्कर चेंडू, पंचांकडे दाद मागितली आहे, फेटाळून लावली आहे. फलंदाज या ठिकाणी मी म्हणेन थोडासा कुठेतरी शांत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदेशला थांबून चालणार नाहीये. इथे मात्र आक्रमण करावं लागेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी चांगली करावी लागेल. इथे मात्र पहा काय घडतंय. अगदी बॉडी लँग्वेज वरती चेंडू होता. पंच सांगतात की इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. उलटा चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू चाललाय टन 1 बाउंस चेंडू चालतोय सीमारेषे पार येतोय. या ठिकाणी चौकार 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 4 धावेंसाठी संदेशाच्या बॅटीमधून आपण पाहतोय चौकार. जिंकण्याची मजा मित्रांनो तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. आज मात्र दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. चांगला खेळ आपण पाहतोय दोन्ही संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फटका आहे. समोरच्या दिशेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी तैनात होते. थ्रो देखील आपण पाहतोय. प्रयत्न करत असताना मित्रांनो प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. या कठीण काळामध्ये आपल्याला सुरुवात चांगली करायची असेल तर दोन्ही फलंदाजाला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला संपतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 7 या आकड्या अंकावरती जाऊन पोहोचतीये. चांगली गोलंदाजी संदीप जांभळे मागच्या संडेला याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं की याच गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मात्र आपल्या नावावरती पटकावला होता. आज 300 किलोमीटर दूरहून आज हे प्रवास करून या स्पर्धेसाठी आपल्या संघासाठी या ठिकाणी दाखल झालेत. अर्थातच साताऱ्यामधून ते सकाळी 4 वाजता या ठिकाणी इथे पोहोचले आणि आपल्या गावची आवड आणि आपल्या गावच्या संघासाठी खेळण्यासाठी आज या ठिकाणी दाखल झालेत.
हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडला भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये काही काळ आपण पाहतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, परंतु तिथे मात्र 2 धावा या ठिकाणी आपण धावफलकावरती पाहू शकाल. या 2 धावा ऍड केल्या जातील, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावरती. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल मित्रांनो. संदीप जांभळे आता मात्र चांगला चेंडू आहे, सरळ स्टेट ड्राईव्ह फटका, समोर गोलंदाजच्या अगदी डोक्यावरून फटका खेळलाय, प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा संदीप जांभळे यांनी, परंतु तिथे मात्र एक धाव अंकित होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 10 या अंकावरती. सकाळचं सत्र बी ग्रुप मधील ही दुसरी मॅच आपण पाहतोय, दोन्ही संघादरम्यान लढली जाते. फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक शिवाजी आहे, चुकी करणार नाहीये. आपल्या संघासाठी या ठिकाणी कॅच पकडली जाते. फलंदाज आपण पाहतोय माघारी जातोय, तो मात्र आनंद काही काळ मैदानाच्या आतमध्ये आनंद देईल असं वाटलं होतं, परंतु मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील. गोविंद ज्याने सर्वांचं लक्ष केंद्रित केलं होतं, आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 झेल मात्र अप्रतिम टिपले होते. आज खऱ्या अर्थाने त्यांचा दिवस देखील चांगला आहे. फलंदाजी कशा पद्धतीने करणार, गोविंद यांच्याकडे देखील पूर्ण लक्ष लागलंय. या ठिकाणी ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू रिलीज झालाय, अगदी डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 10 या अंकावरती. याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर मागच्या संडेला देखील ह्या दोन्ही टीम आमने सामने लढल्या होत्या. त्या मॅच मध्ये मुनावळे संघ मात्र विजयी झाला होता. आज मात्र या ठिकाणी काय घडेल पहा, तिथे मात्र तुतुमय झाले, क्षेत्ररक्षक थोडासा बंबळ झालाय, झेल मात्र ड्रॉप केलाय आणि इथे मात्र जीवदान मिळालं जातंय. ते मात्र या ठिकाणी गोविंद यांना याच जीवदानाचा फायदा उचलावा लागेल, तो मात्र या ठिकाणी गोविंद यांना. ह्याच्यानंतर मॅच आहे. धावसंख्या झाली आहे 12 या अंकावरती. पहा चांगला फटका, हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडला भिरकावलाय, शिवाजी आहे तोपर्यंत इथे काय घडतंय, तुतुमय झालंय, थोडीशी बंबळ झाले दोन्ही क्षेत्र फलंदाज, परंतु थ्रो मात्र चांगला कंप्लीट केलाय, गॅदर केलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय विकेट कीपर प्रमोद भोसले यांनी. धावसंख्या झाली आहे 13. बॉलर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती अजय भोसले गोलंदाजीसाठी येतोय, षटक क्रमांक 3. फटका चांगला आहे, या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय, थ्रो देखील चांगला आहे. इथे काय घडतंय, फलंदाज बॅक टू पॉलिन डग आउट मध्ये. गोविंद यांना माघारी परतवलं. या ठिकाणी पहा अजय यांनी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालं, शिवाजी याचं कौतुक केलं जाईल. थ्रो देखील चांगला होता, गोलंदाजाने पकडला देखील तितक्याच चपळाईने आणि स्टंपाला देखील लावला तितक्याच जलद गतीने. पुढचा चेंडू अजय यांचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे पंच सांगतील की हा चेंडू वाईट आहे. एक धावफलकावरती जोडीयात धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 14. शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहिलं तर थोडंसं धावांचा डोंगर आहे, या धावांचा डोंगर पोखरून काढत असताना आपण पाहतोय अंबावडे संघ संघर्ष करतोय, कठीण परिस्थितीमध्ये आहे. या ठिकाणी रस्ता वाटा शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एखादा मोठा फटका आला की त्यानंतर मात्र खेळामध्ये नक्कीच तुम्हाला रोमांचक खेळ हा पाहायला मिळेल.
इथे मात्र ऑफ स्टंप सोडून पुन्हा एकदा वाईट चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. मॅच आपण पाहतोय एकतर्फी होताना पाहायला मिळते. थोडंसं या ठिकाणी मुनवळे संघाने मोठी धावसंख्या उभी केली, त्यानंतर मात्र गोलंदाजी प्रमोद याची चांगली राहिली, त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आज हे दोन्ही गोलंदाज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय पंच सांगतायत की इथे नो चेंडू घोषित केलाय. वादाच्या भोवऱ्यात या ठिकाणी अडकला जातोय का नाही आहे, परंतु इथे मात्र पंच सांगतायत की अगदी स्टंपाच्या पुढे चेंडू अडवला गेला त्या ठिकाणी प्रमोद भोसले यांनी आणि हा नो चेंडू घोषित केलाय. पहा तात्पर्याने पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय शिवा वैद्य आणि प्रसाद राज्याध्यक्ष तसेच प्रेम सर आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या झाली आहे 16. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. समोरच्या दिशेला चेंडू मात्र नो चेंडू आहे. इथे मात्र काय घडतंय, फ्री हिट होती, मेजवानी होती या ठिकाणी. फलंदाजाला स्ट्रोक मात्र चांगला खेळला होता. अपुऱ्या ताकदीचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कॅच मात्र गॅदर केला होता. नो हिट आपण पाहिलं तर नो चेंडूवरती फ्री हिटचा चेंडू आणि इथे मात्र सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय. 9 चेंडू 35 धावांची गरज आहे. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं हाताळत असताना अजय मात्र चांगली कामगिरी करतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर युट्यूब सौजन्य श्री कृष्णा यशवंत साळुंके, प्रोप्रायटर स्काय होम्स उल्वे नवी मुंबई यांच्या माध्यमातून लाभलंय. सामनावीर टी शर्ट सौजन्य कैलासवासी कोंडिबा दुंडिबा शेलार यांच्या स्मरणार्थ मान्य श्री शशिकांत कोंडिबा शेलार भारतीय रेल्वे रेल भवन दिल्ली यांच्या माध्यमातून सामनावीर टी शर्ट्स आम्हाला लाभलेत. तसेच टीम टी शर्ट सौजन्य श्री चंद्रकांत शेठ पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई यांच्या माध्यमातून टीमसाठी पूर्ण टी शर्ट्स आम्हाला लाभलेत. तसेच उत्कृष्ट फलंदाज विकास मारुती शिंदे पृथ्वीराज ट्रान्सपोर्ट वाशी नवी मुंबई यांच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. उत्कृष्ट गोलंदाज श्री विजयदादा आंबेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी लाभली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री आतिशदादा जाधव, मालिकावीर सन्माननीय आदरणीय आमचे मित्र कारगाव गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी कूलर आणि कूलर लाभलाय. ते सन्माननीय आदरणीय विजय राजाराम शिंदे कारगाव यांच्या माध्यमातून कोमल वॉटर सप्लायरचे सर्व गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. महेंद्र 6 बॉल आणि 34 धावा मोठी धावसंख्या आहे. ते मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंच सांगतात की तिथे मात्र प्रेम सर आहेत. वाईट चेंडू दिला जातोय. एक धाव मात्र अवंतर केली जाते. त्यानंतर आपण जाऊया टॉस का बॉस कुमार विकास सुरेश जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस का बॉस आपण पाहतोय. तसेच स्टंप आणि बॉल सौजन्य बेल सौजन्य कैलासवासी कै मीरा चंद्रकांत शेलार आई यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ अंधारी यांच्या माध्यमातून स्टंप आणि बॉल सौजन्य आम्हाला लाभलंय. तसेच षटकार किंग व चौकार किंग कोळघर गावचे सुपुत्र रोशन नामदेव शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलंय. तसेच गेम चेंजर श्री दिलीप पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी रेडबुल आपल्याला पाहायला मिळते. या सर्व दात्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही जन्नी माता क्रिकेट क्लब कोळघर यांचं आयोजकांच्या वतीनं मनापासून आपलं धन्यवाद देतो. आपण केलेले सहकार्य आम्ही नक्कीच लक्षात ठेवू आणि आज खऱ्या अर्थानं तुमच्याच आशीर्वादाने एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहतोय. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी या ठिकाणी आंबावडे संघाला. त्या 31 धावा मी म्हणेन ज्याच्या बॅटीतून आपल्याला षटकार पाहायला मिळाले होते महेंद्र, तो मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय.
पुढच्या दिशेला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मुनावळे संघ मात्र आपण पाहतोय इथे मात्र चांगला चेंडू आहे. डॉट चेंडूची सांगता आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय फटका चांगला आहे. स्टेप आउट झाले. तिथे मात्र चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आता मात्र इथे विकेटचं पतन पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज महेंद्र आपल्या संघासाठी खूप सारी मेहनत घेतोय. नवोदित सितारा आज हिरो बनण्याची संधी आहे. हिरो बनलाय फलंदाजी मध्ये, मात्र गोलंदाजी मध्ये देखील हिरो बनतोय या ठिकाणी महेंद्र. दिनेश या ठिकाणी पहा ग्राउंड शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक चांगला आहे. डायरेक्ट हिट झाला नाहीये. डायरेक्ट हिट झाला असता तर काम देखील फिट झालं असतं, परंतु या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. एका धावेचा मोबदला दुहेरी धावांमध्ये तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. आजचा दिवस हा महत्वपूर्ण दिवस आहे आपल्यासाठी. विनंती आहे आपल्या सर्वांना, विनंती आहे थोडस स्पीडअप करा. नवीन बॅटर आपण पाहू शकाल. प्रकाश या ठिकाणी दाखल झालाय. पुढचा चेंडू या ठिकाणी महेंद्र याचा. आता मात्र फुल टॉस चेंडू आहे. थोडासा लोअर फुल टॉस चेंडू हवेमध्ये होता. प्रमोद संघर्ष करत होता कॅच पर्यंत पोहोचण्याचा. नक्कीच प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाहीये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाले. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथा देखील संपलंय. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर धावा खर्च केले गेल्या 5 आणि एक महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली. मुनावळे संघाचं कौतुक केलं जाईल. पुढच्या फेरीसाठी आपल्याला देखील शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये आंबवडे संघ आपण देखील सहभाग घेतला, तुमचा देखील मनापासून धन्यवाद देतो. अजून दोन्ही संघाच्या संघनायक, शेमडी संघाचा संघनायक आणि मुनावळे संघाचा संघनायक, आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये या. ज्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आपण पाहू शकाल कोयनेचा बुलंद आवाज आमचे साथी समालोचक